प्रश्न क्रमांक 1. लहानपणी लेखकाला कोणत्या ठिकाणी जायला आवडायचं? ऑप्शन ए शाळा, ऑप्शन बी कुंभारवाडा, ऑप्शन सी जिनगराचं घर, ऑप्शन डी बुरुड गल्ली. उत्तर आहे ऑप्शन बी कुंभारवाडा. प्रश्न क्रमांक 2. कुंभाराच्या हाताच्या चपळाईनं काय तयार व्हायचं? ऑप्शन ए लाकडी खेळणी, ऑप्शन बी नक्षीची कमान, ऑप्शन सी मातीची भांडी, ऑप्शन डी रंगीत कागद. उत्तर आहे ऑप्शन सी मातीची भांडी. प्रश्न क्रमांक 3. नागपंचमीला आजी आजोबा कोणता चिखलाचा आकार तयार करायचे? ऑप्शन ए गणपती, ऑप्शन बी बैल, ऑप्शन सी नाग, ऑप्शन डी मुखवटा. उत्तर आहे ऑप्शन सी नाग. प्रश्न क्रमांक 4. जिनगराच्या घरात काय तयार करत असे? ऑप्शन ए रांगोळी, ऑप्शन बी नारळ, ऑप्शन सी खेळणी, ऑप्शन डी पाळणा. उत्तर आहे ऑप्शन बी नारळ. प्रश्न क्रमांक 5. बुरुड गल्लीमध्ये कोणत्या वस्तू पाहण्याजोग्या असायच्या? ऑप्शन ए मातीची भांडी, ऑप्शन बी लाकडी खेळणी, ऑप्शन सी वाखाच्या पिशव्या, ऑप्शन डी परड्या टोपल्या. उत्तर आहे ऑप्शन डी परड्या टोपल्या. प्रश्न क्रमांक 6. रांगोळी काढण्याचा नाद कोणाला होता? ऑप्शन ए चिमा, ऑप्शन बी थोरली काकू, ऑप्शन सी आजी, ऑप्शन डी लेखक. उत्तर आहे ऑप्शन बी थोरली काकू. प्रश्न क्रमांक 7. वाखाच्या सैल पिशव्या कोणत्या कामासाठी वापरल्या जायच्या? ऑप्शन ए फुलं वेचण्यासाठी, ऑप्शन बी कांदे बटाटे ठेवण्यासाठी, ऑप्शन सी खेळण्यासाठी, ऑप्शन डी पाळण्यासाठी. उत्तर आहे ऑप्शन बी कांदे बटाटे ठेवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 8. लेखकाच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली मुलगी कोण होती? ऑप्शन ए चिमा, ऑप्शन बी थोरली काकू, ऑप्शन सी आजी, ऑप्शन डी जिनगराचा मामा. उत्तर आहे ऑप्शन ए चिमा. प्रश्न क्रमांक 9. सुतार कोणत्या वस्तू तयार करायचा? ऑप्शन ए मातीची भांडी, ऑप्शन बी लाकडी खेळणी, ऑप्शन सी वाखाच्या पिशव्या, ऑप्शन डी रंगीत कागद. उत्तर आहे ऑप्शन बी लाकडी खेळणी. प्रश्न क्रमांक 10. शिंपी कोणत्या वस्त्रासाठी रंगीबेरंगी तुकडे आणायचा? ऑप्शन ए अंगडी, ऑप्शन बी टोपडी, ऑप्शन सी 9
खणांची चोळी. ऑप्शन डी भावल्या. उत्तर आहे ऑप्शन डी भावल्या.